विठाबाई नारायणगावकरच्या आयुष्यावरती आधारित ऑलरेडी बॉलिवूडने खूप मोठा प्रोजेक्ट बनवलाय, ज्याचं नाव आहे इटा, स्टारिंग श्रद्धा कपूर इन द लीड. पण आता मराठी ऑडियन्स असं मानणं आहे की विठाबाई सारख्या महान पर्सनॅलिटीवरती अजूनपर्यंत मराठी इंडस्ट्रीने काय एकही चित्रपट नाही बनवला, आणि ते सुद्धा थिएटरसाठी. आपल्याकडे इतका चांगला कॉन्टेंट असून सुद्धा मराठी मेकर्सने ही बायोपिक इग्नोर केली, आणि फायनली ही बायोपिक बॉलिवूडच्या पदरात जाऊन पडली. लेजेंडरी विठाबाईच्या आयुष्यावरती आधारित एकही असा मराठी चित्रपट नाही बनला जो थिएटरसाठी बनला असो. पण थँकफुली मराठीमध्ये एक अशी फिल्म बनली जी एक शॉर्ट फिल्म आहे, आणि हा चित्रपट यूट्यूबवरती अवेलेबल, ज्याचं नाव आहे विठा. या चित्रपटामध्ये सुलेखा तलवरकर नावाच्या मराठी ॲक्ट्रेसने टायटल कॅरेक्टर प्ले केला आहे, आणि ही शॉर्ट फिल्म काही वर्षांपूर्वी रिलीज झाली होती, जिला अनेक अवॉर्डसुद्धा मिळाले आहे. असं पाहायला गेलं तर ही शॉर्ट फिल्म खूपच कमी बजेटवरती बनली, पण मराठी ॲक्टर्सने खूप चांगलं काम केलं, जे तुम्ही नक्कीच बघायला हवं. ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवरती अवेलेबल आहे विठा नावाने. विठाबाई नारायणगावकरने बॅकस्टेज बाळाला जन्म देऊन नाळ दगडाने तोडून ती परत ऑन स्टेज परफॉर्मन्स डिलिव्हर करायला गेली. अशा महान व्यक्तीला सल्यूट आहे.